मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे। सांताक्रूज ते चेंबूर लिंक रोडला जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन होणार आहे। केबल स्टेड पुलाचं उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होईल। या पुलामुळे विद्यापीठ परिसरातील गर्दी काही अंशी कमी होणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईकरांना ट्रॅफिकची समस्या काही नवीन नाही आणि जर त्यात कोणी संध्याकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रवास करत असतील तर मात्र ट्रॅफिकचा सामना त्यांना रोज करावा लागतो। मात्र आता हा ट्रॅफिकचा सामना त्यांना करावा लागणार नाही, कारण का सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेड पुलाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त ठरला आहे। गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन पार पडणार आहे। शेवटचा टप्पा देखील आता पूर्ण झालेला आहे। MMRDAने SCLRच्या CST रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोलापर्यंत याचा विस्तार केला आहे। अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी विद्यापीठ चौकात केबल स्टेड पूल उभारला गेला आहे। तो ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील असून 215 मीटर लांबीचा आहे। हा पूल खरं तर जमिनीपासून 25 मीटर उंचीवर असून देशातील सर्वात तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे। त्यामुळे निश्चितच या पुलामुळे जी वाकोलावरून येणारी गर्दी आहे ती काहीशी कमी होणार आहे, कारण का थेट सांताक्रूजच्या दिशेने हा पूल उतरणार आहे। चेंबूरवरून जे नागरिक येणार आहे त्यांना देखील थेट आता सांताक्रूजला उतरता येणार आहे। त्यामुळे वाकोला चेंबूर या भागातून जी येणारी गर्दी आहे, जो ट्रॅफिक आहे तो काहीसा कमी होणार आहे। खरं तर या पुलाचं काम 2016लाच हाती घेण्यात आलं होतं आणि आता 2025 मध्ये त्याचं उद्घाटन पार पडतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।